अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घोर कष्टोद्धारण स्तोत्र या नावाचे फलश्रुती आणि खूप छान प्रभावी सेवा आहे। तर बरेच जणांना स्वामी भक्तांना माहिती असेल की घोर कष्टोद्धारण स्तोत्र पठणाने काय होतं। तर बरेच जणांना अनुभवही आलेले आहेत। तर त्याचे आपल्याला अनुभव आणि घोर कष्टोद्धारणचे आपल्याला फलश्रुती काय होते आणि आपल्या येणाऱ्या अकाली संकटातून आपल्याला मुक्तता होण्यासाठी हे पठण करणे खरंच खूप महत्त्वाचे आहे। कारण स्वामी भक्त जे काय आहे तर त्यांना माहिती आहे, तर त्यांना हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे जे दत्तगुरूंचे स्तोत्र आहे तर त्याचे फलित आहे। तर बघा, घोर कष्ट उद्धार अशी जर फोड केली तर आपल्या लक्षात येते बघा, घोर कष्ट उद्धार म्हणजे आपलं उद्धार होण्यासाठी, म्हणजे मनुष्य हाच मुळी पाप पुण्य आणि या संमिश्रातून साकार होतो। अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे, यातून सुटण्याची व जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामुळे होणारी जीवाची तडफड पाहून अतिशय करुणा आल्यामुळे प्रभू श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप व श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री टेंबे स्वामी यांच्या स्तोत्राची रचना केली आहे। तर बघा, श्री गुरु मुखातून मिळाले या स्तोत्राचे पठणाने सधर्मातील प्रेम, भक्ती, संतती याची प्राप्ती होते। त्यामुळेच या देहात भुक्ती म्हणजे सर्व ऐहिक आणि परलौकिक कामनांची पूर्तता झालेली आहे। तर बघा, हे घोर कष्ट उद्धार खूप प्रभावी सेवा आहे। खरंच तुम्ही नक्की करताल तर हे आपल्याला रोज म्हणजे येईल त्या गुरुवारपासून जरी तुम्ही केली तरी खरंच खूप छान प्रभावी सेवा आहे। तर आपल्याला जे काही तुमचे संकट असतील, कारण बरेच आता घरामध्ये बरेच काही संकट असतात, बरंच एकमेकांबद्दल आपल्याला पटत नसतं किंवा काही असतं, आपल्या घरामध्ये बरेच अडचणी असतात, बरेच संकट असतात। तर त्याच्यापासून मुक्तता होण्यासाठी आपल्याला घोर कष्टोद्धारणाचं पठण करणे खरंच खूप महत्त्वाचं आहे, खूप प्रभावी सेवा आहे। त्यामुळे यांची कृपा, आपल्या दत्तगुरूंची कृपा नेहमीच आपल्यावर असते। तर आपल्याला घोर कष्ट उद्धारणची जी काही आहे ते स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे। तर आपल्याला हे स्तोत्र आपल्याला गुगलवर किंवा यूट्यूबवर नक्कीच मिळून जाईल। घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले हे स्तोत्र आहे। तर बघा, संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी याची प्रभावी दत्त स्तोत्र आहे। तर तुम्ही नक्कीच पठण करा, खरंच खूप छान प्रभावी सेवा आहे। तर घोर संकट निवारण पूर्वक श्री दत्त प्रति कारक स्तोत्र रचून त्याने दिलेले आहे। तर श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते। या स्तोत्रांचा अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत आणि येतही आहेत। काही जण तर याचा 108 वेळा पाठ रोज करणारे आहेत। तर लौकिक आणि परलौकिक कल्याण झालेले आहे। खरोखरच ही श्री शेषा कारदेकरांच्या आपण सर्वांना उपकार आहेत, त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झालेले आहे। खरंच याचा दिव्य अनुभव खरंच खूप जणांना आलेले आहेत आणि प्रत्येक जणाला अनुभव येतच आहे। तर हे दत्तगुरूंची सेवा नक्कीच तुम्ही करा। घोर कष्ट उद्धार स्तोत्र हे नियमित पठण केल्याने अनेक प्रकारचे कष्टे दुःख दूर होतात व स्तोत्रांच्या नियमित पठणाने अनेक लाभ होतात व आपले मानसिक आणि शारीरिक दुःख, दारिद्र्य आणि पाप दूर होतात। तसेच संतान सुख आणि मोक्षही मिळतो। त्याच्यामुळे आपल्याला घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे भरपूर फायदे आहेत। बघा, संकटातून सुटका होते। बघा, भयंकर संकटातून आपण सुटका मिळवण्यासाठी हे पण प्रभावी सेवा आहे। मानसिक शारीरिक दुःख निवारण करते। बघा, दारिद्र्य निवारण होते। ह्या स्तोत्राचे दारिद्र्य दूर करण्यासाठी ही आपल्याला खूप फायदेशीर आहे। त्यामुळे हे उपाय केल्याने आपल्याला खरंच खूप छान आहे। तर येईल त्या गुरुवारपासून आपल्याला हे नित्य नियमाने जर केलं तर तुमचे पाप निवारण, संतान सुख होईल। ज्याला कुणाला संतान होत नसेल तर त्यांना संतान सुख मिळण्याचे उपयोगी आहे। त्यांचे भोग मोक्ष या स्तोत्राचे पठण केल्याने बघा मोक्ष मिळतो। श्री दत्तगुरू यांच्या कृपा आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे पठण केल्याने दत्तात्रयाची तर कृपा नक्कीच आपल्यावर राहते।
तर अखंड मंगल प्राप्ती होते। त्याच्यामुळे आपल्या आपल्या जी काही घरामध्ये मंगल कार्य प्राप्तीसाठी किंवा सुख समृद्धीसाठी हे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे खरंच खूप पठण केल्याने आपल्याला अनेक लाभ मिळतात। त्यामुळे हे दत्तात्रेयाच्या चरणी भक्तिभावाने आणि मनोकामनाने जर आपण ही सेवा जर केली तर खरंच आपल्या तुमचे जे काही संकट आहे तर ते नक्कीच दूर होतात आणि आपल्याला जी काही त्याची फलश्रुती आहे तर ते नक्कीच मिळते। बरेच जण आपल्याला भक्त आपल्याला प्रत्येक सेवा करतात तर त्यांना त्याच्यातून फलप्राप्ती नक्कीच व्हावी अशी अपेक्षा करतात। आपण जी काही सेवा करतो ते मनभावे आणि निस्वार्थ सेवा जर केली तर बरं दत्तगुरूची कृपा नेहमी आपल्या घरावर आपल्या सगळ्या कुटुंबावर राहते। तर ही प्रभावी सेवा नक्कीच तुम्ही करा। पण आपण नेहमी येईल त्या गुरुवारपासून ही जर सेवा केली तर तुम्ही नित्यनेमाने आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही नित्यनेमाने पठण केलात तर नक्कीच तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद राहतील आणि तुमचे संकट नक्कीच दूर होतील। घोर कष्ट उद्धारण स्तोत्र ज्यांनी पठण केले त्यांनी नक्कीच अनुभव माझ्या कमेंटमध्ये लिहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका। तर बघा आजच्या घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचे पठण करा, नक्कीच तुम्हाला त्याची फलप्राप्ती होईल आणि त्यांचे आशीर्वाद मिळेल। तर मी पण गुरुदत्तांच्या चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो आणि तुमच्या सगळ्या संकटातूनचं निवारण नक्कीच मिळेल। आणि अशा छानशा स्तोत्रांची पठण तुम्ही नियमित पठण करा आणि नाही तुम्ही जर केलं नसेल आधी तर आतापासून सुरुवात करा। येईल त्या गुरुवारपासून जरी केलं तर नक्कीच पठण करा। याच्या नियमित पठण केल्याने नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळते। तर अशा मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। नंतर जर तुम्ही नवीन व्हिडिओला असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।